अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. श्रावण महिन्यामध्ये एक परंपरा जी चालत आलेली आहे ती केली जाते, ती म्हणजे आपली जी नणंद असते तिला बांगड्या भरणं. मग त्या नंदेला बांगड्या का भरतात, त्या बांगड्या कोणत्या कलरच्या भराव्यात, किती बांगड्या भराव्यात, तुमची नणंद जर तुमच्यापासून लांब राहत असेल तर मग अशा वेळी बांगड्या कशा भराव्यात, किंवा जर तुम्हाला नणंद नसेल, भाऊजई नसेल तर अशा वेळी काय करावं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. 16 शृंगारांपैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे हातामध्ये बांगड्या घालणं. हातामध्ये बांगड्या घालण्यामागे शास्त्रीय कारण असं आहे की हातामध्ये बांगड्या घातल्यामुळे हातांच्या ज्या नसा असतात त्या दबल्या जातात आणि आपला जो रक्तप्रवाह आहे तो सुरळीत होतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हातामध्ये काचेच्या बांगड्या घालणं जरुरी असतं. तर श्रावण महिन्यामध्ये आपली जी नणंद असते, जी भाऊजई असते, तिला बांगड्या भरल्या जातात. त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर चला जाणून घेऊयात. श्रावण महिना हा अनेक व्रतवैकल्य, सण उत्सवांचा महिना समजला जातो आणि श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे. पावसाळा सुरू झाला की महिला श्रावण महिन्याची वाट पाहत असतात. आपल्याकडील निसर्ग आणि परंपरा या दृष्टिकोनातून श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा आहे. श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्य, सणांचा उत्सव असतो. त्यामुळे श्रावण महिन्याला सर्व सणांचा राजा म्हटलं जातं. श्रावण महिन्याची वाट विवाहित महिला किंवा ज्या महिला असतात त्या आवर्जून का पाहत असतात. ज्या नवविवाहित महिला असतात त्यांना श्रावण महिन्यामध्ये आपल्या माहेरी जायला मिळतं. त्यामुळे त्यांना हा एक पर्व, एक सुवर्ण पर्व, त्यामुळे या महिन्याची सर्वजण आवर्जून वाट पाहत असतात. श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रतवैकल्य असतात, पारायण केली जातात, सेवा केले जातात, पूजापाठ केले जातात आणि खूप साऱ्या गोष्टी या महिन्यामध्ये केल्या जातात आणि त्याचा आपल्याला लाभच होत असतो. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे नंदेला किंवा भाऊजईला बांगड्या भरणं. विवाहित स्त्रीने आपल्या स्त्रीत्वाला नवीन ओळख देण्यासाठी हातामध्ये बांगड्या घालणं गरजेचंच आहे आणि घातल्याच पाहिजे. बांगड्या घातल्यामुळे आपल्याला आरोग्याचेही खूप सारे फायदे होतात आणि हे सौभाग्याचेही एक लक्षण आहे. बांगड्यांमुळे आपले सौंदर्यही तितकंच वाढतं. बांगड्या हातामध्ये घातल्यामुळे आदिशक्तीची जी शक्ती असते ती आपल्यामध्ये येते. आपल्या शरीरातील जी ऊर्जा असते ती खेळती राहते. पूर्वीच्या काळी ज्या प्रेग्नेंट महिला असायच्या त्या महिलांना बांगड्या भेट दिल्या जायच्या. तर त्यामागे काय शास्त्र होतं, तर त्या बांगड्यांचा जो आवाज आहे तो आपल्या पोटातील बाळाला जावा आणि त्या बाळाची ऐकण्याची जी क्षमता आहे ती सकारात्मक व्हावी, हा त्यामागचा शुद्ध हेतुभाव होता. जेव्हा बांगड्यांचं घर्षण होतं आणि त्यातून जो आवाज येतो त्या आवाजामुळे जी वातावरणातील नकारात्मकता आहे तीही दूर होते. नंदेला बांगड्या का भरतात? नंदेला बांगड्या भरल्यामुळे त्या नंदेचं जे सौभाग्य असतं ते वाढतं, तिच्या कुटुंबाची प्रगती होते, तिच्या मुलाला आणि तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभत असते. त्याच पद्धतीने आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावं, आपल्या भावाची प्रगती व्हावी, यासाठीही ती जी बहीण असते ती भाऊजईला बांगड्या भरू शकते. असं नाही की फक्त नंदेलाच बांगड्या घालायच्या आहेत. नंदेनेही भाऊजईला बांगड्या घातल्या तरीही ते चालतं आणि तेवढंच ते शुभ परिणामकारक असतं. तर आता नंदेला बांगड्या कधी भराव्यात किंवा भाऊजईला बांगड्या कधी भराव्यात, तर श्रावण महिन्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही या बांगड्या भरू शकता. जो दिवस तुम्ही निवडणार आहे त्या दिवशी जो अभिजित मुहूर्त असतो त्या मुहूर्तावरती तुम्ही बांगड्या भरा. त्या मुहूर्तावरती बांगड्या भरल्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवतील. किंवा जेव्हा नागपंचमीला मुलगी घरी येते, म्हणजे तुमची नणंद जेव्हा घरी येते तेव्हाही तुम्ही नंदेला बांगड्या भरू शकता आणि नणंद भाऊजईला बांगड्या भरू शकते. आता या बांगड्या किती संख्येमध्ये भरायच्या आहे? तुमची नणंद वर्किंग असेल, तिला जास्त बांगड्यांची आवड नसेल किंवा ती जास्त बांगड्या कॅरी करू शकत नसेल, तर अशा वेळी तुम्ही नंदेला कमी बांगड्या भरल्या तरीही चालेल. म्हणजे समजा एका हातामध्ये 2 बांगड्या आणि एका हातामध्ये 3 बांगड्या अशा पद्धतीने तुम्ही भरू शकता. किंवा तुमच्या नंदेला जर जास्त बांगड्या आवडत असतील, जास्त बांगड्या त्या घालत असतील, तर अशा वेळी तुम्ही जास्त बांगड्या भरू शकता. म्हणजे एका हातामध्ये 12 भरा, एका हातामध्ये 13 भरा किंवा एका हातामध्ये 6 भरा, एका हातामध्ये 7 भरा. आता तुम्ही म्हणाल की असं का, की एका हातामध्ये 12 आणि एका हातामध्ये 13? तर कुठल्याही एका हातापेक्षा एका हातामध्ये एक बांगडी ही जास्तीचीच असायला हवी असा नियम आहे. आता या बांगड्या कशा असाव्या आणि कोणत्या कलरच्या असाव्या? तर तुम्हाला ज्या बांगड्या नंदेला किंवा भाऊजईला भरायच्या आहेत त्या बांगड्या हिरव्या कलरच्याच असाव्यात आणि त्या काचेच्याच असाव्यात. तुम्हाला समजा त्याच्यासोबत बेंटेकच्या बांगड्या, मोत्याच्या बांगड्या किंवा अजून डिझाईनच्या बांगड्या द्यायच्या असतील त्याही तुम्ही देऊ शकता. त्याला कसल्याही प्रकारचं बंधन नाही. पण त्या बांगड्यांसोबत तुम्हाला हिरव्या कलरच्या बांगड्या आणि त्या काचेच्याच असाव्यात
असा जो नियम आहे तो आपल्याला पाळायचा आहे. काचेच्या बांगड्या शुक्र आणि चंद्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळे काचेच्या बांगड्यांमुळे आपला शुक्र आणि जो चंद्र ग्रह आहे तो स्ट्रॉंग होतो. आपला चंद्र ग्रह जर स्ट्रॉंग असेल तर आपल्या चेहऱ्यावरती चमक येते, आपला चेहरा खूप निखाळतो असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे दातदुखी असेल, रक्तदाब असेल, या गोष्टींवरतीही खूप सकारात्मक परिणाम मिळत असतो. जर तुमचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला ऐशोआरामी जीवन मिळतं. तुमची जी लाईफस्टाईल आहे, तुमची जी जीवनशैली आहे ती एकदम लक्झुरियस जीवनशैली बनते. आपला चंद्रमा चांगला असेल तर आपल्याला ज्या काही गोष्टींचा सामना करावा लागत असतो त्या सर्व गोष्टींचा सामनाही आपल्याला करावा लागत नाही आणि आपली जी मानसिकता असते, मानसिक जो तणाव असतो तोही कायमचा निघून जातो. सध्याच्या काळामध्ये महिलांमध्ये खूप कमजोरी आणि अशक्तपणा येत असतो. जर तुमच्या हातामध्ये बांगड्या असतील तर या बांगड्या या अशक्तपणापासून, या कमजोरीपासून तुम्हाला बळ देण्याचं काम करत असतं. तर या बांगड्या श्रावण महिन्यामध्येच का भराव्या, इतर वेळी आपण का भरू शकत नाही? श्रावणमध्ये भरण्यामध्येच त्याला एवढं महत्त्व का आहे? तर श्रावण महिना हा त्याच्यात एक पवित्र महिना आहे. सौभाग्यवती महिलांनी हातामध्ये हिरव्या बांगड्या घालण्याला एक अतिशय महत्त्व आहे आणि श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या घालण्यामागे एक प्रथा आहे. ती हिंदू शास्त्राप्रमाणे आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या असतील तर आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभतं आणि आपण नंदेला जर हिरव्या बांगड्या भरल्या तर त्या नंदेच्या पतीला दीर्घायुष्य लाभतं आणि तो जो आशीर्वाद आहे तो निसर्गाकडून त्यांना मिळत असतो. निसर्ग देवता आशीर्वाद प्रदान करत असतं. निसर्ग देवता आणि हिरव्या कलरचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे जेव्हा आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या भरल्या जातात तेव्हा आपणही निसर्गाशी कनेक्ट होत असतो. महिलांना नवशक्तीचे एक रूप मानले जाते. तर हिरवा रंग हा नवनिर्मितीचा एक प्रतिनिधित्व करत असतं. श्रावण महिन्यामध्ये आपले जे हार्मोन्स असतात त्याच्यामध्ये खूप इम्बॅलन्स होत असतं. त्यामुळे ज्या हार्मोन्स इम्बॅलन्समुळे होणारे त्रास आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला या बांगड्या मदत करत असतात. बांगड्या हे बुध ग्रहाचे प्रतीक असते. बुध ग्रहाने प्रभावित असलेला जो हिरवा रंग आहे तो जो कामभावना आपल्यामध्ये निर्माण होते त्या कामभावनेला नियंत्रित करण्याचं काम बुध ग्रह करत असतो. श्रावण महिना हा आपल्या देवो के देव महादेव म्हणजेच आपल्या भोलेनाथांचा महिना असतो. या महिन्यामध्ये सगळीकडे फक्त आणि फक्त हिरवंच असतं. म्हणजे हिरवी कपडे घालणं, हिरव्या बांगड्या घालणं, अशा प्रकारे म्हणजे एक प्रकारचा निसर्गाशी आपला संबंध येत असतो. तर अशा पवित्र वातावरणामध्ये नंदेने भाऊजाईला, भाऊजाईने नंदेला बांगड्या भरणं हे खूप शुभ मानलं जातं. नंदेला भाऊजाईने बांगड्या भरणं, भाऊजाईने नंदेला बांगड्या भरणं यामागे अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी असा एक उद्देश असतो. या श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीने देवकेदेव महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी उपासना सेवा केली होती. त्यामुळे आपण जर नंदेला बांगड्या भरल्या किंवा भाऊजाईने नंदेला बांगड्या भरणं, नंदेने भाऊजाईला बांगड्या भरणं आणि या सर्व गोष्टी व्रतवैकल्य पूजा पारायण सेवा केली तर माता पार्वती ही प्रसन्न होते आणि आपल्याला अखंड सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद प्रदान करते. आता या बांगड्या भरण्याचा नियम काय आहे? तर तुम्ही जर तुमच्या नंदेला बांगड्या भरत असाल तर नंदेला हळद कुंकू लावा, त्यानंतर नंदेचं औक्षण करा आणि तुम्ही स्वतःही बांगड्या भरू शकता किंवा कासाराकडूनही बांगड्या भरू शकता. बांगड्या भरून झाल्यानंतर नंदेला नमस्कार करा आणि तिला काहीतरी गोड खायला द्या. आणि हेच जर नणंद भाऊजाईला भरणार असेल तर सेम असंच करायचं आहे. जर तुमची नणंद तुमच्यापासून खूप दूर राहत असेल पण तुम्हाला बांगड्या तर भरायच्या आहेत, मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता, तिला पैसे पाठवा आणि तुमच्या नावाने तिला बांगड्या भरायला सांगा. अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला नणंद नसेल, भाऊजाई नसेल तर अशा वेळी काय करू शकता, तर एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला तुम्ही घरी बोलवा आणि तिला बांगड्या भरा किंवा तुमच्या एखाद्या मैत्रिणीला घरी बोलावून तिलाही तुम्ही बांगड्या भरू शकता. पण या बांगड्या भरताना तुम्हाला काही नियमांचं पालन जरूर करायचं आहे. पहिलं म्हणजे तुम्ही नंदेला किंवा भाऊजाईला बांगड्या भरणार आहात त्यावेळी तिचे हात रिकामे ठेवायचे नाहीये. दोन्ही हातामध्ये धागा बांधा आणि मग बांगड्या घाला. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हिरव्या आणि काचेच्याच बांगड्या भरायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त बेंटे डिझाईनच्या अशा बांगड्या द्यायच्या नाहीये, तर हिरव्या आणि काचेच्या बांगड्या तुम्हाला द्यायच्या आहेत. त्याच्यासोबत तुम्ही या इतर बांगड्या देऊ शकता. तिसरी गोष्ट म्हणजे एका हातामध्ये तुम्ही जेवढ्या बांगड्या भरणार आहात त्याच्यापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी तुम्हाला जास्तीची भरायची आहे आणि तुमच्या नंदेच्या भाऊजाईच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात तुम्ही बांगड्या भरू शकता. चौथी गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या हातामध्ये बांगड्या भरणार आहात त्या बांगड्या
त्या बांगड्यांमध्ये एकही बांगडी पिचकलेली नसावी याची दक्षता घ्यायची आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही ज्या हातामध्ये बांगड्या भरणार आहात, म्हणजे ज्या नंदेने भरलेल्या आहेत, भाऊजाईने भरलेल्या आहेत, त्या बांगड्या चुकूनही इतर कुठल्या सौभाग्यवती स्त्रीला किंवा इतर कुठल्याही स्त्रीला तुम्हाला त्या बांगड्या द्यायच्या नाहीयेत. कारण या बांगड्या घालण्यामागे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, आपल्याला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद मिळावा ही भावना असते. त्यामुळे या बांगड्या आपल्याला आपल्या हातातून ज्या आहेत त्या इतर कोणत्याही स्त्रीला द्यायच्या नाही आणि त्याचा वापर फक्त हा आपणच करायचा आहे. तुम्ही म्हणाल की आपल्या हातातील बांगड्या इतर कोणाला दिल्याने काय फरक पडणार आहे? तर कसं असतं, या बांगड्या आपण अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी किंवा आपल्याला सौभाग्यवतीचा आशीर्वाद मिळण्यासाठी, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्याचं एक लक्षण म्हणून आपण या बांगड्या परिधान करत असतो. आणि या बांगड्या जेव्हा आपण इतर कोणाला तरी देतो, आपण वर्किंग वुमन आहे, आपल्याला बांगड्या कॅरी करायला आवडत नाही किंवा बांगड्या घालायलाच आवडत नाही, मग आपण कोणीतरी फ्रेंडला देणार, कोणीतरी एखाद्या तुमच्या घरामध्ये काम करणाऱ्या एखाद्या स्त्रीला देणार. पण असं करू नका. कारण काय होतं की आपले दोष आहे ते तिला लागतात आणि तिचे जे दोष आहे ते आपल्याला लागतात. आणि आपल्या सौभाग्याचं लक्षण म्हणून आपण ते घातलेलं आहे, मग इतरांना त्या बांगड्या का द्यायच्या, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तर श्रावण महिन्यामध्ये तुम्हीही तुमच्या नंदेला, भाऊजाईला बांगड्या भरा. अखंड पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यवती आशीर्वाद तुम्हाला देवोके देव महादेव आणि माता पार्वती यांच्याकडून मिळवण्यासाठी तुम्ही ही जी प्रथा आहे ती पूर्ण करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की श्रावण महिन्यामध्ये नंदेला आणि भाऊजाईला बांगड्या का भराव्यात, किती भराव्यात, कोणत्या रंगाच्या भराव्यात, जर बांगड्या भरणं शक्य नसेल तर काय करावं, तुमची नणंद लांब असेल तर काय करावं, तुम्हाला नणंद आणि भाऊजाई नसेल तर काय करावं, काय नियम आहेत, अशा अनेक प्रश्नांची आपण उत्तरे या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.